एकदम प्रसन्न झाले. पहिल्यांदा देवराज ब्राह्मणाची कथा ऐकली. एवढ्या पापी देवराज ब्राह्मणाला शिवलोकाची प्राप्ती झाली. जर कथा ऐकून असा मोक्ष मिळणार असेल तर का आपल्या जीवनामध्ये आपण कथा ऐकू नये? गडे हो, लक्ष द्या. परमात्म्याच्या प्राप्तीचे अनंत अनंत साधन आहेत आणि ते सगळे साधनं कठीण आहेत, फार कठीण आहेत. योग या कुठलंच व्रत वगैरे सगळं कठीण आहे. मग तुम्ही बाकीचे साधनं करूच नका. कलियुगामध्ये एक सोपं साधन सांगतो तुम्हाला. कोणतं साधन आहे? ऐकून जर मोक्ष मिळत असेल, ऐकून जर भगवान शंकराची कृपा होत असेल तर आपण निरंतर श्रवण केलं पाहिजे. ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये लिहितात, तैसा मनाचा मारू न करिता, इंद्रिया दुःख न देता, येथे मोक्षासे ऐता, श्रवणाची माझी. महाराज काय आणखीन शिवमहापुराण कथा ऐकून कोणाचं कल्याण झालं ते आम्हाला सांगा बुवा. आता सूत महाराज सांगतात, पूर्वी समुद्र किनाऱ्यावर एक प्रदेश होता. त्या प्रदेशाचं नाव होतं बाष्कल प्रदेश. त्या प्रदेशामध्ये बाष्कल नावाचं गाव आहे. तिथं सर्व धर्माचे लोक राहतात. पण त्या बाष्कल नावाच्या गावातले लोक कोणीच आपल्या आपल्या आचारानं राहत नाहीत. खरं म्हणजे लक्ष देऊन ऐका, माणसाच्या जीवनामध्ये पूजा माणसाची नाही होत, माणसाच्या जीवनात होणारी पूजा त्याच्या आचाराची होती. ज्याचा आचार बिघडला, ज्याच्या जीवनातला आचार संपला, त्याला या जगामध्ये कोणीच पवित्र करू शकत नाही. मग कथा श्रवण करत असताना आपल्या जीवनामध्ये सदाचार कसा राहील? आचारहीनम न पुनंती वेदाः. आचारहीन माणसाला वेद सुद्धा पवित्र करू शकत नाहीत. म्हणून माणसाने कष्ट करून आपला आचार सांभाळावा. तुम्हाला मी ज्ञानेश्वरीची एक ओवी सांगतो. माऊली असं लिहितात की सज्जन माणूस परिस्थितीनं जर दुर्बळ बी असला आणि एखाद्या दुष्टाच्या घरी, सज्जनाच्या घरी अन्न नाही खायला आणि दुर्जनाच्या घरी मिष्टान्न तळायला लागलेत, म्हणून त्या सज्जनानं आपल्या घरी अन्न नाही म्हणून दुर्जनाचं अन्न सेवन करायला पाहिजे का? नाही करायचं. ज्ञानोबराय ओवी लिहितात, सांगे शूद्रा घरी आगवी, पकवाने आहाती बरवी, तरी तुझे केवी शेवावी, जरी दुर्बळो झाला. आचारहीन माणसाच्या घरी सदाचारी माणसानं कधी भोजन करायचं नाही. आपला सदाचार सुटला नाही पाहिजे. म्हणून जीवनामध्ये सदाचार फार महत्वाचा आहे. आणि जरी सदाचार आपल्याला नाही करता आला तर कमीत कमी दुराचार तरी आपल्या जीवनामध्ये नाही आला पाहिजे. आपण ते नेहमी म्हणतो नाही, हां ते राहत. हरी सदाचार अपना न सके तो. पुढं काय? पापों में पद मत धरना, पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बनकर मत रहना. पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बनकर मत रहना. बन न सके भगवान तो कम से कम इंसान बनो. बन न सके भगवान तो कम से कम इंसान बनो. भगवान बनो ना कभी शैतान बनो. सदाचार अपना न सके तो
दुराचार तो मत अपना, पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बन कर मत रहना, पुष्प नहीं बन सकते तो कांटे बन कर मत रहना। भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना, भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना। पुष्प नहीं बन सकते तो जय हो कांटे बन कर मत रहना, कांटे बन कर मत रहना, कांटे बन कर मत रहना। जीवनामध्ये नाही आपल्याला सदाचार आचरण करता आला तर नका करू, पण कमीत कमी दुराचार तरी आपल्या हातानं घडणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. ते बाष्कळ नावाचं जे गाव होतं ना, तिथं सगळे लोक दुराचारीच होते, महापातकी होते, चांडाळ होते तिथले लोक. तिथल्या कोणत्याच वर्णाचा माणूस, कोणत्याच धर्माचा माणूस आपल्या धर्माप्रमाणे आपल्या आचार करत नव्हता. आचार संपन्न नव्हते तिथले लोक. मग कसे होते लोक तिथले? तिथले ब्राह्मण वैदिक धर्म आचरण करणारे नव्हते. ब्राह्मण असून सुद्धा विषयासक्त होते. ब्राह्मण असून सुद्धा त्यांचा देवतावर आणि भाग्यावर अजिबात विश्वास नव्हता. ब्राह्मण असून सुद्धा ते कुटील वृत्तीचे होते. ब्राह्मण असून सुद्धा हातामध्ये शस्त्र वागवत होते. बेविचार करताना त्यांना कुठलं पाप वाटत नव्हतं. ज्ञान वैराग्य सद्धर्माचं पालन हा परमपुरुषार्थ आहे, याच्याशिवाय जीवाचं कल्याण होत नाही हे त्यांना माहीतच नव्हतं. थोडक्यात सांगायचं म्हणजे त्या बाष्कल गावचे लोक होते, माणसं असून सुद्धा पशुसारखं आचरण करत होते. कसं आचरण होतं ते लिहिलंय त्यांचं. स्वधर्माविषयी वाईट होते, कुत्सित विचाराचे होते, कुकर्म करायचे, व्यसनामध्ये रममान असायचे. तिथल्या माता भगिनी सुद्धा पापासक्त होत्या, स्वेच्छावर्तिनी होत्या, व्यभिचारिणी होत्या. त्या गावामध्ये सद्व्यवहार, सदाचार, सुविचार याचं अजिबात अस्तित्व नव्हतं. त्या बाष्कल नावाच्या गावामध्ये बिंदुक नावाचा ब्राह्मण राहत होता. तो सुद्धा अधर्मी होता, दुरात्मा होता, महापापी होता. पण योगायोगानं त्याला अशी पत्नी मिळाली, तिचं नाव होतं चंचुला. धर्मानुगामी होती, सुंदर होती, साध्वी होती. आणि तिनं त्या गावामध्ये गेल्यानंतर तिच्या लक्षात आलं की या गावचे लोक चांगले नाहीत. ती लग्न झाल्यानंतर खूप पवित्र वागण्याचा प्रयत्न करू लागली ती चंचुला. पण आता सगळं वातावरणच तसं असल्यामुळं ते म्हणतात ना, जुन्या काळामध्ये सांगत होते, एक नकटा दुजा नकटा सब नकटे का मेला. एका गावामध्ये कोणालाच नाक नव्हतं, सगळे नाक कापलेलेच होते. ते एक नाकवाला तिथून चालला, कमाल झाली म्हणे, या गावात नाक कोणालाच नाही होते म्हणे, पण कापले म्हणे. का बरं? तर तो काय म्हणे, नाक कापलं की देव दिसतो म्हणे. बिचारा भाविक होता, याला वाटलं बरं झालं ना, पंढरपूरला जायची गरज नाही, कुठं तीर्थयात्रा करायची गरज नाही, नाक कापलं की देव दिसतो. तुम्हाला कापा माझं सुद्धा नाक. मग लोकाला तेच पाहिजे होतं, कापलं त्याचं व्यासावरून नाकाचा शेंडा कापला की मग पाहतो तर काय नाही, देवच दिसत नव्हतं. तो म्हणलं, का हो तुम्ही तर म्हणले नाक कापलं की देव दिसतो, देव तर काही दिसतच नाही म्हणे. अरे ते म्हणे, आता देव कुठं दिसत असतो का? मग मला का तुम्ही नकटं केलं? ते म्हणे, आमच्या नकट्याच्या गावात तू एकटाच नाकवाला कसा दिसशील म्हणे. एक नकटा दूजा नकटा सब नकटे का मेला, एक मिला नाक वाला तो वो भी बन गया उसका चेला. असं असतं ते. पवित्र गावामध्ये जर गेलो आपण, अपवित्र माणूस असेल तर तोही पवित्र होतो. पण एखाद्या गावामध्ये अपवित्रता असेल आणि तिथे एखादा पवित्र आत्मा गेला की मग तो बी पवित्र राहील, सांगता येत नाही. मग ते चंचुला मात्र त्या गावामध्ये गेली, पवित्र जीवन जगत होती. पण किती दिवस तिची पवित्रता राहील हो? कारण असं आहे ना,
एक पवित्र माणूस सगळ्या गावाला नाही पवित्र करू शकत ना, का करू शकतो? करील हो, पण आता एखाद्या वेळेला शक्ती जर जास्त असली ह्यांच्या अपवित्र लोकाची तर तो एकटा तरी काय करणार आहे? उलट तुम्हाला सांगतो, ती चंचुला पवित्र होती आणि तिला असं वाटायचं मी हे लोक दुरुस्त करील, त्याच्यामुळं ती भेटलं त्याला नाही का काहीतरी चांगलं सांगायची, पण ते ऐकत असतील का? क्रोधी अविश्वासी त्यासी बोधकैचा, व्यर्था पुली वाचासी नवू नये. क्रोधी लोकाला तुम्ही किती जरी सांगितलं तर काय फायदा आहे? चंचुला सांगण्याचा प्रयत्न करू राहिली, दुरुस्त करण्याचा प्रयत्न करू राहिली, पण कशाचं दुरुस्त आणि कशाचं काय? ते कधी कधी काय होतं माहिती आहे का, आपण ज्या गावामध्ये शिकवायला गेलो, समजा आता गुरुजीला अनुभव असेल नाही, गुरुजी ज्या गावामध्ये आपण शिकवायला गेलो तर ते गुरुजी त्यांना किती प्रयत्नपूर्वक शिकवतात, पण तिथलं काही कालांतराने नाही का गुरुजी जसं बोलतात का तसं विद्यार्थी बोलतील सांगता येत नाही. एक दिवस विद्यार्थ्याचे शब्द गुरुजीच्या तोंडात येतात का, मॅजॉरिटी जास्त आहे ना त्यांची संघटना जास्त आहे. शिकवायला गेलेलेच माणसं त्यांचंच शिकून येतात नाही का. तर ही चंचुला शिकवायला गेली, पण ती स्वतः तर नाही शिकली, पण ती त्या गावासारखं तिचंच जीवन बनलं. अनेक दिवस ती चंचुला पवित्र राहण्याचा प्रयत्न करत होती, पण ती शेवटी तिचा राहण्याचा प्रयत्न संपला. देवा एके दिवशी त्या चंचुलेच्या पण हातानं पाप घडलं. ती चंचुला तिच्याही हातानं पाप घडलं, आणि पाप घडल्याच्यामुळं तिला लगेच काही वाटलं नाही त्या पापाचं. धर्मभ्रष्ट झाली, ती पण व्यभिचार करू लागली, आणि तिच्या पतीने एका शूद्र जातीतील म्हणजे एका स्त्रीशी लग्न केलं होतं. अन्यत्र संसार थाटला होता. चंचुला आपल्या पुत्राचं जमल तसं पालन पोषण करू लागली. बरेच दिवस गेल्यानंतर तो बिंदुक नावाचा ब्राह्मण म्हातारपणानं मरण पावला. यमदूताने त्याला नरकात घालून फार मोठ्या यातना दिल्या, आणि त्या बिंदुक नावाच्या ब्राह्मणाला त्याच्या पापामुळं पिशाच योनीमध्ये जावं लागलं. तो दुष्ट पापी ब्राह्मण भयंकर पिशाच होऊन विंध्य पर्वतामध्ये भटकू लागला इकडं तिकडं. आता इकडं पतीच्या मृत्यूच्या नंतर चंचुला आपल्या मुलाच्या संसारात रमली. एके दिवशी ती चंचुला कुठल्या तरी पुण्य पर्वणी निमित्त आपल्या भाऊबंदाच्या बरोबर गोकर्ण क्षेत्रावर गेली. आणि गोकर्ण क्षेत्र तुम्हाला माहीत असेल, पुढे शिवमहापुराणात कथा येणारच आहे गोकर्णाची, की ज्या वेळेला भगवान शंकर परमात्माची रावणानं खूप हरवून, थोडं मगाच्या सारखं करावाच, रावणानं खूप तपश्चर्या केली, भजन केलं. भोलेनाथ प्रसन्न झाले. रावणाला विचारलं काय पाहिजे, तेव्हा रावणानं सांगितलं की भोलेनाथ मला तुमचं आत्मलिंग पाहिजे. तर महादेवानं विचारच केला. सगळ्या देवतांनी सांगितलं देवा नका देऊ रावणाला आत्मलिंग तुम्ही. पण आता महादेवानी त्या रावणाला आपलं आत्मलिंग दिलं आणि सांगितलं जा घेऊन हे आत्मलिंग, पण मात्र लक्षात ठेव तू जिथं ठेवशील नाही आत्मलिंग तिथंच राहील, तिथून पुढे तुला नेता येणार नाही. रावण म्हणला मी ठेवणारच नाही. आत्मलिंग घेऊन रावण निघाला. जात असताना ते आत्मलिंग आता एकदम समुद्राच्या या किनाऱ्यावर, भारत देशामधल्या, आणि समुद्राच्या त्या किनाऱ्यावर त्याची लंका आहे. आता लंकेमध्ये रावण जाणार, पण तेवढ्यामध्ये रावणाला लघु शंका आली. त्याला विचार केला माझ्या हातामध्ये शिवलिंग आहे, आत्मलिंग आहे परमात्म्याचं, आणि हातामध्ये घेऊन लघु शंका कशी करणार, मी कोणाकडे देऊ गड्या. मग तेवढ्यामध्ये तिथे एक गुराखी दिसला गाई सांभाळणार, आणि त्या गुराख्याला सांगितलं ओ गुराखी बाबा, ए दादा. तो गुराखी जवळ आला, काय म्हणता. अरे माझ्याजवळ हे भगवान शंकराचं आत्मलिंग आहे, थोडा वेळ तू धरून ठेवतो का. बाप म्हणले मला कसं उचलन. अरे जास्त जड नाही, हलकं आहे,
फक्त पकडून ठेव, मी लघुशंका करतो आणि लगेच तुझ्याजवळचं शिवलिंग घेतो. तो रावण त्या गुराख्याच्या हातामध्ये शिवलिंग दिलं, लघुशंकेला गेला. बराच वेळ झाला तो रावण लघुशंकाला येत नाही. तो गुराखी काही सामान्य नव्हता, ते गणपती बाप्पा होते. मग त्या गणपती बाप्पानं काय केलं, थोडा वेळ वाट बघितली आणि ते शिवलिंग ठेवून दिलं. रावण येऊन पाहत होता, अरे बाप रे, अरे दादा तुला म्हटलं होतं ना ठेवू नको खाली. तो म्हणे एवढा वेळ असतो का म्हणे, तुम्ही येत नव्हते लवकर, मग उशीर होऊ लागला, माझे हात गळून गेले म्हणे, मला कुठे एवढं तोलणार आहे का, मी ठेवून दिलं म्हणे. जे रावणानं भगवान शंकराचं आत्मलिंग त्याला लंकेला न्यायचं होतं, ते आत्मलिंग जिथं ठेवलं त्या क्षेत्राचं नाव आहे गोकर्ण महाबळेश्वर. त्या गोकर्ण महाबळेश्वरामध्ये ही चंचुला पवित्रच होती ती जन्मानं, पण त्या बाष्कल नावाच्या गावामध्ये गेली. आणि त्या जिथं माणूस गेला तिथलं माणसाला रंग लागतोच ना, संगतीचा रंग लागतो की नाही बोला ना. गरीब बैल बी मारक्या बैलाच्या बाजूला उभा केला समजा, नेहमी बांधला, तो गरीब बैल सुद्धा शिंगा हलवायला शिकतो. म्हणून आपल्या भागात म्हण आहे ना, डवळ्या शेजारी पवळ्या बांधला, वान नाही लागला पण गुण लागल्याशिवाय राहत नाही. माणसावर संगतीचा परिणाम होतोच. संगत त्यातही पुन्हा चांगली संगत लवकर नाही लागत, वाईट संगत ताबडतोब लागते. संगतीचा परिणाम जर होत असेल तर चांगलीची संगत केली पाहिजे. कोणाची संगत करायला पाहिजे, कोणाची संगत करायला पाहिजे. संगत सज्जन की करले, संगत संतन की करले, संगत संतन की करले, संगत संतन की करले, जन्म का सार्थक कछु करले, जन्म का सार्थक कछु करले, संगत संतन की करले, संगत संतन की करले, संगत संतन की करले. कहाँ से आया हूँ कहाँ हो जाना, कहाँ से आया है कहाँ को है जाना, यही कछु मालूम कर ले, यही कुछ मालूम कर ले. संगत संतन की करले, संगत संतन की करले, संगत संतन की करले. वाह 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 वाह, जय हो. दो दिन की जिंदगी है बंदे, दो दिन की जिंदगानी है बंदे, होशियार होकर रह ले, होशियार होकर रह ले. संगत संतन की करले, संगत संतन की करले, संगत संतन की करले. जन्म का सार्थक कछु करले, ओ सार्थक कछु करले. संगत संतन की करले, संगत
हॅलो. तर जी चंचुला होती ती चंचुला त्या बाष्कल नावाच्या गावामध्ये गेली आणि तिथल्या लोकांसारखीच राहू लागली, वागू लागली. तीच चंचुला एकदा आपल्या नातेवाईकाच्या बरोबर गोकर्ण महाबळेश्वरला आली. त्या ठिकाणी तीर्थामध्ये तिनं सुंदरपैकी स्नान केलं आणि स्नान केल्यानंतर त्या गोकर्ण महाबळेश्वरच्या यात्रेमध्ये इकडं तिकडं फिरू लागली. फिरता फिरता एका मंदिरात गेली. तिथं मंडपामध्ये एक ब्राह्मण शिवमहापुराण कथेचं निरूपण करत होते. भगवान शंकराची परमपवित्र पुराण कथा ती लक्षपूर्वक ऐकू लागली. कथा ऐकत होती ती मंदिरात बसून आणि कथेच्या अनुषंगानं ते कथा सांगणारे जे महाराज होते ते सांगत होते सदाचाराबद्दल. लक्ष देऊन ऐका सर्वांनी. ज्या स्त्रिया व्यभिचार करतात, ज्या स्त्रिया प्रपंचामध्ये आपल्या पतीला धोका देतात, मृत्यूच्या नंतर यमलोकामध्ये यमदूत त्यांना भयानक त्रास देतो, त्यांचा छळ करतो, असं ते पुराण सांगणारे सांगत होते. ते यमयातनेचं वर्णन करत होते ना. ते यमयातना कशा कशा पद्धतीनं देतात ते सांगत होते. जीवात्म्याला कशा पद्धतीने यमयातना देतात. जी स्त्री संसारामध्ये धोका देते त्या स्त्रीला यम कशा प्रकारचे खूप यातना देतात आणि त्या यातना देत असताना ती स्त्री सांगत असते की सोडा आम्हाला, सोडा आम्हाला. वारंवार ती स्त्री यमदूताला प्रार्थना करते पण त्या यमदूताला अजिबात दया नाही. म्हणजे गुरुहरी स्वामीजी नेहमी सांगत असतात, मारे ती झोडी ती तोडी ती निष्ठूर यमाचे किंकर बहुसाल. आणि एवढं ते यमदूत त्या स्त्रियांना त्रास देतात, पाप करणाऱ्या स्त्रियांना. असे मोठे मोठे खांबे असतात तिथं लोखंडाचे. त्या खांबाला त्या यमदूत सांगतात, दे आलिंगन दे. परपुरुषाला आलिंगन देताना तुला चांगलं वाटलं ना. अग्निस्तंभ बाही कवटाळविती. त्या सगळ्या यमाच्या नरकाच्या यातना त्या चंचुलेनं ऐकल्या आणि तिच्या लक्षात आलं, मी तर सगळ्या प्रकारचं पाप केलंय, माझ्या बी हातानं असंच पाप घडलं, आता काय करू मी. ती पुराणिकाचं बोलणं ऐकताना ती चंचुल भयानं व्याकुळ झाली. तिच्या सगळ्या अंगाला घाम फुटला, घसा कोरडा पडला, शरीर थरथर कापू लागलं. कथा संपल्यावर सगळे लोक निघून गेले पण ती चंचुला त्या महाराजाच्या जवळ गेली. पाय धरले, सांगू लागले, ब्राह्मण देवता, तुम्ही जे ज्या सांगितल्यात गोष्टी, काय पाप केल्यानंतर त्या स्त्रीला काय भोगावं लागतं, ते सगळे पाप माझ्याकडून घडलेत आणि मला आता सगळे यमाच्या यातना सहन करावे लागतील नाही का. मी काय करू, मी पापीनी, माझी बुद्धी मूढ झाली होती, माझी स्वतःची निंदा करावी तेवढी थोडीच आहे, माझा धिक्कार असो, मी धर्मभ्रष्ट झाले, कोण मला आता साथ देईल. मृत्यूच्या समोर वेळेला ते यमाचे भयानक दूत येतील, ते मला मारत नेतील, तेव्हा मला माझ्या नरकामध्ये नेऊन माझ्या शरीराचे तुकडे तुकडे करतील. मी ते सगळं दुःख कसं सहन करीन महाराज. पाप आचरण केल्यामुळं मी नक्की नष्ट होणार. मी काय करू बाबा सांगा, मी कोणाला शरण जाऊ. माझ्या कुकर्माचा मला पश्चाताप होतोय. आणि त्या चंचुलेनं ते पुराण सांगणाऱ्या महाराजांचे पाय धरले, बाबा तुम्हीच माझी आई, तुम्हीच माझे बाप आहेत, माझी करुणा येऊ द्या तुम्हाला, मला काही पापातून मुक्त होण्याकरता उपाय सांगा, माझी निराशा करू नका, मी तुम्हाला मनानं गुरु मानले, तुम्ही माझा उद्धार करा. सूत महाराज सांगता सौनकाजी को. अशा प्रकाराने ती चंचुला खेद करू लागली, विलाप करू लागली, ब्राह्मणाला एकसारखी विनंती करू लागली. तिची अवस्था पाहून त्या पुराण सांगणाऱ्या महाराजाला दया आली. प्रेमपूर्वक त्याने त्या महात्म्याने तिला उठवलं आणि तिचं सांत्वन केलं. हे चंचुले, तू खरंच भाग्यवान आहेस, कारण भगवान शंकराच्या कृपेनंच तू या पावन तीर्थक्षेत्रामध्ये आलीस. भगवान शंकराच्याच कृपेनं तू कथेमध्ये आलीस आणि इथं येऊन तू वेळेवर जागी बी झालीस. कारण कितीतरी लोक कथा ऐकून ऐकून म्हातारे झाले पण कथा ऐकून त्यांच्यावर काहीच परिणाम नाही झाला. तू अर्ध्या एका दिवसाची कथा ऐकलीस आणि लगेच तुला पश्चाताप झाला. चंचुले,
तुझ्या उद्धाराच्या दृष्टीनं खूप चांगली, घाबरू नको तू, चिंता पण करू नको. कारण भगवान शंकराला जो जीवात्मा शरण गेला त्याला चिंता करायचं कारणच नाही. भगवान शंकराच्या महात्म्यापर तुला कथा सांगतो, त्यायोगे तुला निश्चित मार्गदर्शन प्राप्त होईल, तुला उत्तम सुखदायक गती मिळेल. मी आधी सांगितलेली कथा ऐकून तुला पश्चाताप झाला, तुझ्या मनामध्ये विवेक वैराग्य निर्माण झालं. आणि माणसाच्या पापाचं सर्वात मोठं पश्चाताप हेच पाप धुण्याचं तीर्थ आहे. म्हणून पश्चाताप हे आत्मशुद्धीचं साधन आहे. जो पश्चाताप करतो त्याच्या पापाचं आपोआप निराकरण होतं. जो मनुष्य विधीपूर्वक प्रायश्चित्त घेतो तो निर्भय होतो. जो आपल्या कुकर्मासाठी स्वतःला दोष देतो त्याला उत्तम गती प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. कथा ऐकताना लक्ष देऊन ऐका. बऱ्याच वेळेला आपल्या बिघडलेल्या जीवनात आपण दुसऱ्याला दोषी धरतो. त्याच्यामुळंच माझ्या जीवनात मी पहिला असा नव्हतो, मी हॉटेलवर सुद्धा जात नव्हतो, पण मग मला त्याची संगत लागली, त्याने एकदा मला पाजली, मग मला सवय लागली, मग मी तेव्हापासून मी बिघडलो नव्हतो पण त्यानं बिघडवलं. तुम्ही आपल्या पापाचं खापर दुसऱ्याच्या डोसक्यावर फोडू नका. आपल्या पापाला आपल्यालाच जिम्मेदार धरा. ज्याला असं वाटतं ना मी माझ्याच वाईटपणामुळं वाईट झालो, निश्चित भगवान शंकर त्याच्यावर कृपा केल्याशिवाय राहत नाहीत. हे ब्राह्मणी, हे चंचुले, माझं तुला सांगणं आहे. आता तू तुझ्या मनाला आवरून घे आणि आता राहिलेल्या दिवस तू भगवान शंकराची कथा लक्ष देऊन ऐक. तो जर भगवान शंकराची कथा लक्ष देऊन ऐकलीस, भगवान शंकराचं अंतःकरणामध्ये जर चिंतन केलं, तर मी तुला त्रिवार सत्य सांगतो, भगवान शंकर तुला या जन्मात मुक्त करते. सूत म्हणता सौनक जीव, एवढं बोलणं त्या शिवभक्ताचं ऐकलं आणि थांबला. त्याचं हृदय भरून आलं. त्या पुराण सांगणाऱ्या, कथा सांगणाऱ्या महात्म्यानं डोळे मिटले आणि भगवान शंकराचं ध्यान करू लागला. चंचुलेची काही अवस्था वेगळी नव्हती. तिलाही असं वाटलं, भोलेनाथा काय तुम्ही माझ्यावर कृपा केली आणि मला वेळेवर माझ्या पापाचं प्रायश्चित्त घ्यायला मला वेळ मिळाला. तिचं ब्राह्मणाच्या त्या कथा सांगणाऱ्या महाराजाच्या शब्दानं तिचं अंतःकरण पवित्र झालं. चंचुलेच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू बाहेर वाहू लागले. तिनं त्या महात्म्याचे पाय धरले आणि सांगितलं, बाबा मी आता कृतार्थ झाले, तुम्ही मला मार्गदर्शन केलं. जगामध्ये तुमच्यासारखं उपकारी कोण नाही. जगात सर्वात मोठे उपकार कोणाचे? तो सगळ्यात मोठा दाता कोण आहे? कोण दाता आहे? नाही ना म्हणले, आमच्या गावात एक जणांना नाही का कुत्रे सुद्धा पोटभर जेव घातले, तोच आम्हाला मोठा दाता वाटतो. अन्नदान करणारा दाता तर मोठाच आहे हो. अन्नदान करणं म्हणजे सामान्य नाही. आणि त्यातही झरी सारख्या गावामध्ये तर अन्नदान करायला म्हणजे लोकांची चढावड लागलेली असते. पूज्य स्वामीजीचे चरण ज्या ज्या गावाला लागलेत त्या गावातल्या लोकांना अन्नदान करणं म्हणजे खूपच. या झरीमध्ये असा एक महिना तरी जात असेल का त्या महिन्यात काही अन्नदान झालं नाही. आत्ताच तर आलो होतो मी मागे, 8 दिवस नसतील झाले सगळ्या गावाला जेव्हा. पण मग दाता कोण? जो सर्वांना तृप्त करतो तो दाताच आहे. अन्नदान करतो तो दाताच आहे. पण सगळ्यात मोठा दाता कोण? जो आपल्या जीवनामध्ये भगवान नारायणाचं स्मरण घडून देतो. दाता तोची एक जाना, नारायण हा स्मरवी. त्याचे खरे उपकार. या जगात सर्वात मोठे उपकार कोणाचे आहेत? ज्याने आपल्याला परमार्थाला लावलं, ज्यानं आपल्याला भक्ती मार्गाला लावलं, त्याचे सगळ्यात मोठे उपकार आहेत. आणि म्हणून त्या चंचुलेनं त्या महात्म्याचे पाय धरले. तुम्ही सर्वात मोठे दाते आहेत. तुमच्यामुळं मला शिवभक्ती कळाली, मी शिवमार्गाला लागले. चंचुलेचं बोलणं ऐकलं, त्या महात्म्यालाही समाधान वाटलं. आणि परत त्या महात्म्यानं त्या चंचुलेला शिवमहापुराण कथा सांगितली. गोकर्ण महाबळेश्वरला त्या चंचुलेनं पूर्ण कथा नित्यनेमाने ऐकली. नित्यनेमानं शिव पूजा करू लागली, नित्यनेमाने शिव नामस्मरण करू लागली. ने सगळं करताना श्रद्धेनं करत होती. त्या शिवपीठावर तिनं केलेल्या पूजेचा, तिला सेवेचा एवढा मोठा लाभ झाला
त्या चंचुलेचे पहिले सगळे पाप नष्ट झाले, ती पवित्र झाली आणि शेवटी त्या चंचुलेच्या अंतःकरणामध्ये दृढ वैराग्य निर्माण झालं. कोणतीच आशा चंचुलेच्या मनात राहिली नाही आणि हळूच त्या चंचुलेचं आयुष्य संपलं. गोकर्ण क्षेत्रातच तिनं आपले डोळे बंद केले आणि तेवढ्यात त्या ठिकाणी भगवान शंकराचं एक विमान आलं. अत्यंत तेजस्वी शोभायमान रुद्रासारखे पार्षद त्या विमानातून उतरले. सन्मानानं त्या चंचुलेल्या त्या विमानामध्ये बसवलं आणि ते विमान शिवलोकाला गेलं. अशी अपवित्र चंचुला पवित्र झाली शिव महापुराण कथेनं. विमान शिवलोकामध्ये पोहोचल्याबरोबर शिवगणानं चंचुलेला भगवान शंकराच्या समोर नेलं. तिथलं वैभव, उच्चासनावर बसलेले भगवान भोलेनाथ तिनं पाहिले. स्वयंभू भगवान भोलेनाथाला 5 मुख आहेत. प्रत्येक मुखाला 3-3 प्रकारचे नेत्र आहेत. प्रत्येक मस्तकावर अर्धाचंद्राकृती दिव्य मुकुट शोभून दिसतोय. कंठ निळा आहे परमात्म्याचा. अंगकांती कापरासारखी गोरी पान तेजस्वी आहे. त्यांनी आपल्या अंगावर श्वेत भस्म लावलेला आहे, श्वेत वस्त्र परिधान केलेत. त्यांच्या वामांकावरती भगवती गौरी बसलेली विद्युलेते समान तेजस्वी दिसत होती. तिचं लावण्य अद्भुत आहे. सर्व देवता त्यांची सेवा करण्यासाठी तत्पर आहेत. भगवान भोलेनाथाच्या पुढं गणेश, भृंगी, नंदी, वीरभद्र आदी शिवगण स्वामीची आज्ञेची वाट पाहतात. आपल्या आराध्य दैवताचं शंकराचं परम असं गोड वर्णन करतात. चंचुला गेली. चंचुलीनं भगवान शंकराला साष्टांग नमस्कार दंडवत केला, प्रणिपात केला. चंचुलीनं भगवान भोलेनाथाची दिव्य स्तुती केली. चंचुलीकडं पाहून परमात्म्याला आनंद वाटला आणि भगवान पार्वतीनं चंचुलीला जवळ बोलवलं. आजपासून तू माझी परमसखी झाली आणि तू आता माझ्याच बरोबर राहत जा. मी तुला अक्षय वरदान प्राप्त करून देते. शौनक सूत म्हणतात, शौनकजी ती चंचुला अपवित्र पाप करणारी चंचुला शिवमहापुराण कथेच्या श्रवणानं भगवती पार्वती मातेची पार्षद बनली, सखी बनली. ती चंचुला पार्वती मातेची नित्य सेवा करत होती. एके दिवशी चंचुला पार्वती मातेजवळ गेली आणि पार्वती मातेजवळ जाऊन गोड अशी तिनं पार्वती मातेची चंचुलेनं स्तुती केली. जय 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 गिरिराज किशोरी, जय महेश चित्त चंद चकोरी. जय 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 षड गजानन माता, जय धृति दामिनी गाता. श्री राम जय राम, जय जय राम. 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 हॅलो हॅलो हॅलो. गोड अशी स्तुती केली भगवतीची. अनादि अंबिका भगवती, बोध परडी घेऊन हाती. पोत ज्ञानाची पाजळती, उदो उदो भक्त नाचती. उदो उदो भक्त नाचती गोंधळा. हे गोंधळा येई बो जगदंबे. गोंधळा येई बो जगदंबे. गोंधळा येई बो जगदंबे. गोंधळा येई हो गोंधळा येई हो जगदंबे. हॅलो हॅलो हॅलो. जय हो.
हॅलो हॅलो हॅलो. आम्ही गातानाच हसवायला लागले. हॅलो. गाताना होत. हे माईक बदलून द्या मग. हे माईक चालू केलं तसं माईकचं काही प्रॉब्लेम नाही. व्होल्टेजच काहीतरी. गोंधळा येई वो जगदंबे मूळपीठ तू अंबे मूळपीठ तू अंबे अंबे गोंधळा येई वो जगदंबे. ऐका, ती चंचुला शिवमहापुराण कथा श्रवण करून भगवान शंकराच्या आराधनेनं शिवलोकामध्ये गेली तर नुसती गेली नाही देवा, ते भगवान शंकराच्या म्हणजे पार्वती मातेची एक सखी बनली. जसं पार्वती मातेच्या सेवेत तर एके दिवशी तिनं गोड अशी पार्वती मातेची स्तुती केली. हे गिरिराज नंदिनी, हे स्कंदमाता, हे शंभुप्रिय उमा, तुला माझा नमस्कार असो. तू सर्वांना सुख देणारी, सर्वांचं कल्याण करणारी ब्रह्मस्वरूप आहेस. हे भगवती पार्वती माता, तू सगुण आहेस, निर्गुण आहेस, विश्वाचा अधिकारण आहेस. जगाची निर्मिती, पालन व संरक्षण करणारी, संवार करणारी सगळ्या गोष्टी तू लीलेनं करतीस. तुझी कीर्ती कर्तृत्व अगाध आहे, म्हणून देव ऋषी मानव आदी सर्वजण तुझी आराधना करतात. पार्वती मातेची स्तुती चंचुलानं अंतःकरण भरून केली. तिच्या डोळ्यातून प्रेम अश्रू वाहू लागले. ती विनम्रतेनं शांत उभी राहिली. तिची अवस्था पाहिली. पार्वती मातेला मोठं समाधान झालं. करुणामय दृष्टीनं पार्वतीने तिच्याकडे पाहिलं, सांगितलं, चंचुले सखे, शिवलोकामध्ये आलीस आणि मी बघते रोज भगवान शंकराविषयी आणि माझ्याविषयी तुझ्या मनामध्ये अपार श्रद्धा वाढत चालली. मी जाणते तू माझी आदरानं स्तुती केलीस. चंचुले सांग बरं तुझी काय इच्छा आहे. चंचुलेनं सांगितलं, पार्वती मैया, एक स्त्री लग्न झाली आणि पतीच्या घरी आली की तिला एक नाव नाही, किती नावं होतात. पहिलं नाव आहे अर्धांगिनी, दुसरं नाव सहचारिणी, तिसरं नाव सहधर्मिणी, चौथं नाव पत्नी, पाचवं नाव प्रिया, सहावं नाव जाया, सातवं नाव. हे एका स्त्रीला लग्न झाल्यावर किती नाव प्राप्त होतात. लक्ष देऊ नाही का माता भगिनी हो. बऱ्याच वेळा तुम्ही असं ऐकलंय की बाईनं केलेला परमार्थ माणसाला उपयोगाला येत नाही, पण हे 100% चुकीचं आहे. तुम्ही आज इथं शिवमहापुराण कथा ऐकली, मालक जरी इथं नसले आले तरी अर्ध पुण्य त्यांना मिळाल्याशिवाय राहणार. हे पुण्य जरी नाही मिळालं पण या पुण्याचं फळ तुमच्या मालकाला कुठं ना कुठं तरी उपयोगाला आल्याशिवाय राहणार. बाबा, काय स्त्रीचा काय धर्म आहे. स्त्रीचा हा धर्म आहे की तिनं आपल्या पतीला जिवंत असताना सहकार्य करावं आणि मृत्यूच्या नंतर माझ्या